नमस्कार. वेलकम टू द सेकंड व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आर्किटेक्टिंग फंडामेंटल्समध्ये आपण ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे AWSचं ते कसं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे रिजनमध्ये, अवेलेबिलिटी झोनमध्ये आणि डेटा सेंटर्समध्ये. त्यानंतर एज लोकेशन्स म्हणजे काय, एज लोकेशन कुठे जनरली वापरले जातात, लोकल झोन्स म्हणजे काय, लोकल झोन्सचा उपयोग काय, हे आपण बघितलं. आणि आपण दुसरी गोष्ट पाहिली ती म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस कोणती आहेत आणि त्याचबरोबर पिलर्स कोणते आहेत बेस्ट प्रॅक्टिसेस अप्लाय करायला. आता सेकंड मॉड्यूल जे आपण स्टार्ट करतोय ते ॲक्च्युली मी 2 व्हिडिओमध्ये डिवाइड करणार आहे, कारण आपण स्टार्ट करतोय अकाउंट सिक्युरिटी. अकाउंट सिक्युरिटीमध्ये आपण बघणार आहोत IAM सर्व्हिस. IAM सर्व्हिस बेसिकली आपण खूप जास्त डीपमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता हे 2 पार्टमध्ये मी का करते डिवाइड, कारण एकतर प्रॅक्टिकल आणि थेरी याचा मिळून जर व्हिडिओ बनवला तर तो खूप मोठा होईल, जवळपास 1.5 तासाचा वगैरे असा. मग त्याच्यापेक्षा आपण हे 2 पार्टमध्ये डिवाइड करूयात आणि दोन्ही पार्ट थोड्या थोड्या दिवसांनी मी ते अपलोड सुद्धा करेन. आता आधी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना आधी समजून घेऊयात की सिक्युरिटीमध्ये कुठल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे सिक्युरिटी इतकं का महत्त्वाचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन लेवलचा विचार करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक युजरला किंवा प्रत्येक एम्प्लॉईला प्रत्येक सर्व्हिसचा ॲक्सेस नसतो. तुम्ही समजा स्टोरेजमध्ये काम करणारे असाल, तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये काम करणारे असाल, तुम्ही टेस्टिंगमध्ये काम करणारे असाल, तुम्ही ॲनालिसिसमध्ये काम करणारे असाल, तर तुमच्या जॉब रोलनुसार तुम्हाला जे काही गरजेचे ॲक्सेस आहेत ते दिले जातात. आणि हे जनरली ऑन प्रिमाइस एन्व्हायरमेंटमध्ये असंच होतं. ऑन प्रिमाइस म्हणजे जे आपण क्लाउडमध्ये जर नसू, आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असू, जिथे सगळं जे आहे डेटा सेंटर आहे त्या कंपनीचं, त्यांचं स्टोरेजसुद्धा त्यांच्याच बिल्डिंगमध्ये आहे, त्यांच्याच ऑफिसमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, तर प्रत्येक युजरचा ॲक्सेस हा ठरलेला असतो. तर क्लाउडमध्ये आपण आता डेटा ठेवतोय. जर तुम्ही फ्री टायर अकाउंट आतापर्यंत ओपन केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस मिळतो. पण आपण जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनबद्दल बोलतो, ऑर्गनायझेशनसाठी काम करतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या जॉब रोलनुसार तुम्हाला सर्व्हिसेसचा ॲक्सेस दिला जातो. म्हणजे ती मिनिमम रिक्वायरमेंट असते. आणि कधीही बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये आपण पाहिलं, सिक्युरिटी हे जे पिलर आहे तर ते कायम रेकमेंड करतं की एक तुम्ही लिस्ट प्रिव्हिलेज प्रिन्सिपल तुम्ही अप्लाय करायला हवं. मग लिस्ट प्रिव्हिलेज म्हणजे काय, तर तुम्ही कमीत कमी ॲक्सेस दिला पाहिजे आणि जो गरजेचा आहे. जर समजा EC2 ही जर समजा सर्व्हिस आपण कन्सिडर केली, तर तुम्हाला काय गरजेचं आहे, तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय, तर त्या डिपार्टमेंटच्या नुसार तुम्हाला फक्त लिस्ट बघणं गरजेचं आहे. लिस्ट ऑफ इन्स्टन्सेस तुम्हाला दिसले पाहिजेत. तुम्हाला त्याचा ॲक्सेस घ्यायचा नाही आहे, तुम्हाला त्यांच्यासोबत कनेक्ट करायचं नाही आहे, त्यानंतर तुम्हाला त्यांच्यासोबत ते काही स्टार्ट स्टॉप ह्याचा ॲक्सेस नाही द्यायचा आहे, त्यांच्यावर काही रन करायचं नाही आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे किंवा ती तुम्हाला गरजेची नाही आहे ती करणं. मग तुम्हाला फक्त लिस्टिंगची परमिशन दिली जाईल. त्याला म्हटलं जातं लिस्ट प्रिव्हिलेज. पण मग याच्यात मॅक्झिमम परमिशन कुठली असू शकते, तर मॅक्झिमम परमिशन असू शकते तुम्हाला फुल ॲक्सेस मिळू शकतो. पण मग फुल ॲक्सेस गरजेचं आहे का, तर नाही, नक्कीच नाही. मग तुम्हाला लिस्ट प्रिव्हिलेज देणं हे रेकमेंड करतं AWS. का, तर तुमच्या ऑर्गनायझेशन लेवलला सिक्युरिटी हँडल प्रॉपरली व्हावी म्हणून. हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट काय सजेस्ट करतं, तर MFA AWS हे स्वतःच तुम्हाला सजेस्ट करतं की तुम्ही मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन करायला हवं. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर आता तुम्ही बघा, तुम्ही आधार कार्डसाठी अप्लाय करत असाल किंवा तुम्हाला काहीतरी अपडेट करायचे असतील बँकमध्ये सुद्धा, तर त्यावेळी सध्या काय होतं, तर तुम्ही पासवर्ड तर टाकता
ID पासवर्ड एंटर करता आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तेव्हा तुम्हाला OTP येतो एक. ID पासवर्डने तुम्ही थोडंसं प्रोसेस होता, पण त्यानंतर तुम्हाला एक OTP सुद्धा येतो. OTP तुमच्या रजिस्टर्ड फोन नंबरवर येतो आणि तो OTP जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हाच तुम्हाला सक्सेसफुल ॲक्सेस मिळतो. त्याला म्हटलं जातं मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, म्हणजे एका गोष्टीपेक्षा जास्त गोष्टी वापरून तुमचं ऑथेंटिकेशन हे प्रूव्ह केलं जातं तुमच्याकडूनच. मग आता त्याच्यासाठी बघूयात की सिक्युरिटी आपण जेव्हा म्हणतो तर त्या सिक्युरिटीमध्ये कधीही सिक्युरिटी डोमेनमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. एक असतं ते म्हणजे ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन म्हणजे काय? तर ऑथेंटिकेशन सांगतं की हू आर यू, म्हणजे तुम्ही कोण आहात. जिथे तुम्ही तुमचा युजर आय डी द्याल, ईमेल आय डी द्याल, एम्प्लॉई आय डी द्याल आणि त्याच्यासोबत तुम्ही एक पासवर्ड एंटर कराल. या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते प्रूव्ह करायला ते म्हणजे फर्स्ट थिंग तुम्ही आय डी द्याल आणि त्याच्यासोबत तुम्ही पासवर्ड द्याल ऑथेंटिकेशन प्रूव्ह करायला. सेकंड गोष्ट आहे ते म्हणजे ऑथरायझेशन. ऑथरायझेशन म्हणजे काय? तर ठीक आहे, तुम्ही ऑथेंटिकेट युजर आहात हे तर तुम्ही आय डी पासवर्ड देऊन प्रूव्ह केलंय, पण तुम्हाला काय ॲक्शन किंवा काय ऑपरेशन अलाउड आहेत, तुम्ही काय ॲक्शन घेऊ शकता, तुम्ही एखादी सर्व्हिस लॉन्च करू शकता, तुम्ही एखादी सर्व्हिस स्टार्ट करू शकता, स्टॉप करू शकता, लिस्ट करू शकता एखादी सर्व्हिस. जर एखादं स्टोरेज असेल तर त्याच्यात तुम्ही तुमचा डेटा अपलोड करू शकता, तो डेटा तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय टाईपचा ॲक्सेस मिळाला हवा दिलेला आहे ते तुमच्या ऑथरायझेशन प्रोसेसवरून ठरवलं जातं. कुठेही असू देत, कुठल्याही सिक्युरिटी डोमेनमध्ये असू देत, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर AWS मध्ये IAM ही जी सर्व्हिस आहे, आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट, ही जी सर्व्हिस आहे आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट, तर ही सर्व्हिस काय करते? तुम्हाला ॲक्सेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते आणि ह्या दोन्ही गोष्टी IAM करू शकतं, म्हणजे ऑथेंटिकेशन सुद्धा आणि ऑथरायझेशन सुद्धा. तर याच्यात महत्त्वाचं काय आहे? तर हे केलं कसं जातं? IAM हे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन करतं कसं? तर याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रिन्सिपल महत्त्वाचे आहेत इथे. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते पॉलिसीज महत्त्वाच्या आहेत. हां, प्रिन्सिपल आणि पॉलिसीज. प्रिन्सिपल म्हणजे काय? तर प्रिन्सिपल म्हणजे अशी एखादी एंटिटी. हां, मग ती कोणीही असू शकते. प्रिन्सिपल म्हणजे युजर येऊ शकतो. प्रिन्सिपल युजर किंवा ग्रुप. इथे ग्रुपसुद्धा तुम्ही बनवू शकता. त्यानंतर युजर तर येऊच शकतो. त्यानंतर एखादी दुसरी AWSची सर्व्हिस येऊ शकते. एका AWSच्या सर्व्हिसला दुसऱ्या सर्व्हिसला ॲक्सेस करायची परमिशन आपण इथून देऊ शकतो. तिसरं म्हणजे इथे फेडरेटेड युजर येऊ शकतात. फेडरेटेड म्हणजे काय? की जे थर्ड पार्टी युजर आहेत ते. AWSचे जे AWSमध्ये ज्यांचं अकाउंट नाही आहे पण तरी पण त्यांना AWS यूज करायचं आहे, असे एखादे थर्ड पार्टी युजर इथे असू शकतात. आणि चौथी गोष्ट असू शकते ती म्हणजे AWSचा रोल. तर हे या चारांपैकी काहीही असू शकतं, ते म्हणजे प्रिन्सिपल. जेव्हा कधीही प्रिन्सिपल हा वर्ड तुम्हाला येतो IAMशी रिलेटेड, तर त्याचा अर्थ असतो की तिथे युजर, AWS सर्व्हिस, फेडरेटेड युजर रोल कोणीही असू शकतं. पण जेव्हा पॉलिसीजचा विचार केला जातो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी येतात. आपण त्याबद्दल डिस्कस करणारच आहोत. पॉलिसी हा टॉपिक मी आत्ता डिस्कस करत नाहीये. आपण एकदा हे डिस्कस करू आणि मग पॉलिसीकडे जाऊयात. तर आता प्रिन्सिपल मी म्हणाले, प्रिन्सिपल म्हणजे कोण हे तुम्हाला कळलं. पण प्रिन्सिपल म्हणजे नेमकं करतात काय? तर प्रिन्सिपल तुम्हाला AWSला रिक्वेस्ट करतात. कशाची रिक्वेस्ट करतात? तर एखाद्या सर्व्हिसवर कुठली तरी ॲक्शन घ्यायची किंवा एखाद्या सर्व्हिसवर कुठलं तरी पर्टिक्युलर ऑपरेशन करायचं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये त्याचं अशी डेफिनेशन आहे की प्रिन्सिपल इज अन एंटिटी विच विल रिक्वेस्ट यू टू परफॉर्म or to perform any action or operation on any other AWS service.
अशी त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन आहे. तर त्याला एक एंटिटी म्हणून कन्सिडर केलं जातं. मग प्रिन्सिपल म्हणजे हे कोणीही येऊ शकतं. तर आता डिस्कस करूयात की आय एम युझरमध्ये काय येतं. तर जनरली आय एम युझर हे आय एममध्ये 2 प्रकारचे युझर असतात. एक असू शकतो रूट युझर आणि दुसरा असू शकतो नॉर्मल युझर, की ज्याला आय एम युझर असंही म्हटलं जातं. रूट युझर म्हणजे कोण? जेव्हा तुम्ही AWS मध्ये सक्सेसफुली स्वतःचं अकाउंट ओपन करता, तेव्हा तुम्हाला तिथे साइन अप जेव्हा तुमचं सक्सेसफुल होतं, तेव्हा तुम्हाला रूटचे प्रिव्हिलेजेस मिळतात. या रूट युझरला कंप्लीट ॲक्सेस असतो सगळ्या AWS सर्व्हिसेसचा. आपण या रूट युझरला कुठल्याही सर्व्हिसेसचा ॲक्सेस हा रेस्ट्रिक्ट करू शकत नाही. म्हणजे थांबवू नाही शकत याला रूट युझरला, की ही ॲक्शन नाही अलाउड तुला, ती ॲक्शन नाही अलाउड तुला, असं आपण नाही करू शकत. रूट युझरला सगळ्या ॲक्शन प्रोव्हाइडेड असतात, बाय डिफॉल्ट असतात. जेव्हा तुम्हाला रूट युझरचा ॲक्सेस मिळतो, जेव्हा तुम्ही रूट युझर म्हणजे तुम्ही जेव्हा रूट युझर होता AWS मध्ये, तेव्हाच तुम्ही आय एम युझर क्रिएट करू शकता. त्याशिवाय आपल्याला युझर ग्रुप रोल पॉलिसी काहीही AWS आय एम सर्व्हिसमध्ये करता येत नाही. मग रूट युझर साइन इन करताना हा ID आणि पासवर्डने साइन इन करतो. तिथे ID म्हणजे काय? तर हा येतो ईमेल ID जो तुम्ही साइन अप करताना जो एंटर केलेला आहे किंवा साइन अप करताना जो पासवर्ड दिलेला आहे, तो ID वापरून हे दोन्ही प्रोव्हाइड करून रूट युजरला AWS कन्सोलमध्ये ॲक्सेस मिळतो. आता तिसरी गोष्ट अशी आहे की जरी हा अनरेस्ट्रिक्टेड युजर असला, त्याला कुठल्याही सिंगल युजर मॉडेलमध्ये आपण पुट नसेल करू तरी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही या युजरचा यूज हा डेली किंवा आपण डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये नाही केला पाहिजे. हे मी ऑर्गनायझेशन लेवलसाठी सांगत आहे. ऑर्गनायझेशन लेवलमध्ये रूट युजरचा ॲक्सेस हा डेली काहीही काम करण्यासाठी केला जात नाही. तर त्याच्यासाठी हे आय एम युजरच बनवले जातात. त्यानंतर इथेही रूट युजरलाही मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन टाकणं हे एक रेकमेंडेड आहे. का? तर AWSच रेकमेंड करतं हे तुम्हाला की तुम्ही रूट युजरला सुद्धा मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन द्या आणि AWS मध्ये हे डिफरंट ॲप्लिकेशनने केलं जातं. मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ॲप्लिकेशन म्हणजे गुगल ऑथेंटिकेटर हे एक ॲप्लिकेशन आहे. त्याने तुम्हाला तिथे तुमचा ID येतो आणि तो ID तुम्ही टाकलात की तुमचं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन होतं. आता हे झालं ID पासवर्ड MFA आणि गुगल ऑथेंटिकेटर ॲप्लिकेशन वापरून आपण हे ID प्रोव्हाइड करतो आणि ही सगळी माहिती झाली रूट युजर बद्दल. आता दुसरं महत्त्वाचं येतं ते म्हणजे आय एम सर्व्हिस. आय एम सर्व्हिसमध्ये आपण युजर ग्रुप रोल क्रिएटही करू शकतो, मॅनेजही करू शकतो. इथून आपण या सर्व्हिसच्या डॅशबोर्डमधून आपण तुम्हाला जे काही कंट्रोल करायचे आहेत ॲक्सेस वेगळ्या सर्व्हिसेसचे, प्रत्येकाला डिपार्टमेंट वाईज जर ॲक्सेस द्यायचा असेल तर तो आपण आय एम सर्व्हिसमधून करतो. मग आता जसं मी आधी म्हणाले की आय एम सर्व्हिसमध्ये येतात एंटिटी म्हणजे प्रिन्सिपल येतात आणि प्रिन्सिपलमधून येतं सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे आय एम युजर. तर हे आय एम युजरला बाय डिफॉल्ट कुठलीही परमिशन नसते, काहीही नसतं. म्हणजे तो फक्त युजर क्रिएट केलेला असतो सर्व्हिसमध्ये कन्सोलमध्ये आय एम सर्व्हिसच्या डॅशबोर्डमध्ये हा एक युजर आय एम युजर काहीतरी XYZ नावाने क्रिएट केलेला असतो. मग त्या युजरला नंतर परमिशन प्रोव्हाइड करू शकतो युजर क्रिएट झाला की. आणि प्रत्येक युजरला आपण वेगळी परमिशन देऊ शकतो त्यांच्या गरजेनुसार. इथेही आपण युजरला MFA ॲड करू शकतो आपल्या एक्स्ट्रा परमिशनसाठी, एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी. आता युजर सर्व्हिसेस कशा ॲक्सेस करू शकतो AWS सर्व्हिसेस? तर पहिला वे आहे की डायरेक्ट तो कन्सोलचा ॲक्सेस घेईल, मॅनेजमेंट कन्सोलचा ॲक्सेस घेईल आणि मॅनेजमेंट कन्सोलचा ॲक्सेस घेताना
त्याला दोन गोष्टी लागतील, जसं मी म्हणाले तसं ID आणि पासवर्ड. ID आणि पासवर्ड. ID हा अकाउंट ID असतो. हा इथे ईमेल ID येत नाही. हा अकाउंट ID असतो. अकाउंट ID म्हणजे ज्या अकाउंटमध्ये कुठल्या युजरने हा IAM युजर क्रिएट केलेला आहे, कुठल्या रूट युजरने, त्याचा अकाउंट ID येतो. त्यानंतर पासवर्ड येतो आणि त्याच्यासोबत युजर नेम सुद्धा येतं. युजर नेम म्हणजे त्या युजरचं जे काही नाव असेल, ABCXYZ जे काही असेल ते. अकाउंट ID, पासवर्ड आणि युजर नेम. हा झाला कन्सोल ऍक्सेस. दुसरा ऍक्सेस असतो तो म्हणजे प्रोग्रामॅटिक ऍक्सेस. प्रोग्रामॅटिक ऍक्सेस मध्ये काय केलं जातं, तर इथे दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तर इथे जनरली आधी प्रोग्रामॅटिक ऍक्सेस मिळतो कुठून, तर AWS कमांड लाईन इंटरफेसला. हे कमांड लाईन इंटरफेसचं एक टूल आहे, जे आपण गुगलवरून डायरेक्ट गुगल क्रोमला सर्च केलं की AWS CLI डाउनलोड, तर ते तुम्हाला मिळतं. आणि ते जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तुमच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसाठी, तर ते तुम्हाला ऍक्सेस करायचं असतं आपल्या लोकल मशीनच्या कमांड प्रॉम्प्टवरून. त्याचा मी डेमो एक घेणार आहे, त्यामुळे तेव्हा मी ते जास्त बेटर वेने एक्सप्लेन करेनच. तर हे झालं AWS CLI साठी. AWS CLI त्यानंतर काही SDK सुद्धा असतात. SDK म्हणजे काय, तर हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट्स असतात. मग ते पायथॉन वगैरे यासारख्या लँग्वेजेसच्या असतात. आणि ह्या दोघांसाठीही दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे सिक्रेट ऍक्सेस की. सिक्रेट ऍक्सेस की आणि हे ID असतात. काही रॅन्डम नंबरचे ID असतात, ज्याच्यात नंबर आणि कॅपिटल लेटर्स दोन्ही कॉम्बिनेशन असू शकतं. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ऍक्सेस की ID. ह्या दोन गोष्टी प्रोग्रामॅटिक ऍक्सेससाठी महत्वाच्या असतात. कन्सोल ऍक्सेससाठी अकाउंट ID, पासवर्ड आणि युजर नेम. हे झालं युजर बद्दल, प्रोग्रामॅटिक ऍक्सेस आणि हे सगळं. त्यानंतर दुसरी गोष्ट असते महत्वाची, ती म्हणजे ग्रुप. आता जेव्हा तुम्ही ग्रुप केव्हा बनवता किंवा तुम्हाला ग्रुप बनवायची केव्हा गरज पडते, तर जेव्हा तुम्हाला लिस्ट ऑफ युजर्स असतात, 50 युजर्स असतील, 60 युजर्स असतील, 100 युजर्स असतील, तर त्यांना सेम परमिशन द्यायची आहे. म्हणजे त्यांना सेम परमिशन द्यायची आहे की जे सेम टास्क करतील. तर त्यावेळी आपण ग्रुप बनवतो, ग्रुपला परमिशन देतो आणि ती बाय डिफॉल्ट परमिशन ही ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरना अप्लाय होते. तुम्हाला प्रत्येक युजरला जाऊन परमिशन द्यायची गरज नाही होत. तर ह्या दोन गोष्टी इथे आपण क्रिएट करू शकतो. ग्रुप सुद्धा, युजर ग्रुप सुद्धा आपल्याला AWS IAM कन्सोलमध्ये, IAM डॅशबोर्डमध्ये करता येतात. त्यानंतर ह्या ग्रुप आता असं काही नाही आहे की प्रत्येक युजर हा एकाच ग्रुपचा मेंबर होईल. एक युजर हा मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त ग्रुपचा मेंबर असू शकतो. पण मॅनेजमेंट सोपं होतं याच्यासाठी आपण ग्रुप हे वापरले जातात. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे IAMचे रोल्स. ठीक आहे. समजा तुम्हाला एक परमिशन दिलेली आहे की जिथे तुम्हाला S3चा फुल ऍक्सेस मिळतो. S3 ही सर्व्हिस आहे जिथे तुम्ही बकेट, ही स्टोरेज सर्व्हिस आहे, सिंपल स्टोरेज सर्व्हिस. तर इथे आपण बकेट क्रिएट करतो आणि बकेटमध्ये डेटा आपला जो काही आहे तो स्टोअर करतो. त्याबद्दल पाहूयातच, कारण हे आपलं एक मॉड्यूल असणार आहे. तर हे S3चा फुल ऍक्सेस समजा दिलेला आहे, पण काहीतरी कारणासाठी तुम्हाला EC2 सर्व्हिसचा सुद्धा एक लिस्ट आणि स्टार्ट समजा ऍक्सेस हवा आहे. कशासाठी तरी, थोड्या वेळापुरता. तर त्यावेळी AWS रेकमेंड करतं की तुम्ही अशा कंडिशनमध्ये रोल अज्युम करायचे तुमचं युजर. नाहीतर काय होईल, अज्युम रोल करण्याऐवजी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला इथून साइन आउट करावं लागेल, इथे साइन इन करावं लागेल दुसऱ्या युजरने किंवा त्याच युजरने, पण ज्याला वेगळी परमिशन आहे. पण मग तसं करायचं नसेल, त्यावेळी AWS रेकमेंड करतं की तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा, साइन आउट करून साइन इन करण्यापेक्षा तुम्ही एखादा रोल अज्युम करा. मग हे रोल अज्युम करणं म्हणजे काय, तर AWS तुम्हाला काही टेम्पररी क्रेडेन्शियल्स देतं. ठीक आहे. हे टेम्पररी क्रेडेन्शियल्स असतात, तर ते यूज करून तुम्ही साइन इन करता, तुम्हाला मग ऍक्सेस मिळतो लिस्ट आणि स्टार्टचा. आणि तो ऍक्सेस मिळाला
तुमचं काम झालं की तुम्ही साइन आउट करून परत इथे येता. टेम्पररी क्रेडेन्शियल्स आता हे देतं कोण, तर एक सिक्युरिटी टोकन सर्व्हिस STS म्हणून एक AWS ची सर्व्हिस आहे, ती हे टोकन प्रोव्हाइड करते. मग जेव्हा AWSच्या प्रिन्सिपल, AWSचं कुठलंही प्रिन्सिपल असू देत, IAM रोलसाठी किंवा अझ्युम रोल करायला एखादी रिक्वेस्ट रेज करतं, त्यावेळी ती रिक्वेस्ट जाते STS कडे. ठीक आहे. STS काय करतं, टेम्पररी क्रेडेन्शियल्स प्रोव्हाइड करतं. ही झाली पहिली स्टेप. STS कडे रिक्वेस्ट गेली, STS ने टेम्पररी क्रेडेन्शियल्स दिले, ते क्रेडेन्शियल्स वापरून नवीन सर्व्हिसेसच्या लिस्टमध्ये या पर्टिक्युलर प्रिन्सिपलला नवीन सेटची परमिशन मिळून जाते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टी STS थ्रू मॅनेज केल्या जातात. आणि जर समजा हा युजर आहे ABC आणि या युजरला पर्टिक्युलरली S3 नावाचा एक ग्रुप आहे, हा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपचा तो मेंबर आहे ABC युजर. ABC युजर जेव्हा S3 ग्रुपचा मेंबर असेल तर तेव्हा त्याला S3 फुल ॲक्सेस परमिशन मिळेल. ठीक आहे. आता या युजरने हा युजर जेव्हा रोल अझ्युम रोल करेल कशासाठी, जेव्हा त्याला EC2 लिस्ट आणि स्टार्ट ॲक्सेस हवी आहे, तर तेव्हा त्या युजरला S3चा कोणताही ॲक्सेस मिळणार नाही. S3चा ॲक्सेस निघून जाईल तात्पुरता, जोपर्यंत तो हा पर्टिक्युलर रोल वापरत आहे तोपर्यंत. आपण याच्याबद्दल सुद्धा थोडंसं अजून डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण सध्या हे प्रॅक्टिकली बघणार आहोत. त्यामुळे सध्या हे रोलबद्दल, युजरबद्दल किंवा एखाद्या ग्रुपबद्दल तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला चॅटमध्ये विचारू शकता आणि मी आन्सर द्यायचा, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. आता हे छोटे छोटे व्हिडिओ मी करते कारण ते अपलोडिंगला सोपे होतात आणि सगळंच सोपं होतं. तर मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे इथे शिकलो ते प्रॅक्टिकली बघणार आहोत IAM कन्सोलमध्ये.